शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी आज या ठिकाणी केळीच्या प्लॉटमध्ये आहे आणि केळी पिकाची लागवड करून आज जवळपास 40 ते 50 दिवस या ठिकाणी झालेले आपल्याला दिसतात। शेतकरी बंधूंनो, बऱ्याचदा आपण केळी पिकाला मायक्रोरायझा ड्रेंचिंग करत असतो किंवा ड्रिपनं देत असतो। तर शेतकरी बंधूंनो, नेमकं मायक्रोरायझाचे फायदे काय आहेत, त्याच्यापासून काय फायदा या ठिकाणी केळी पिकाला होतो, तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहे। शेतकरी बंधूंनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक करायला विसरू नका। शेतकरी बंधूंनो, मायक्रोरायझा आपण 1000-100 ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी देत असतो, परंतु त्याचं कार्य काय तर आपण अशा पद्धतीनं पाहू शकता। या ठिकाणी या केळी पिकाच्या मुळांच्या कक्षा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात, या ठिकाणी पाहायला मिळतात। शेतकरी बंधूंनो, मायक्रोरायझा काय करते, प्रामुख्याने केळी पिकाच्या ज्या काही मुळं आहेत त्याच्या ज्या कक्षा ते वाढवायचं काम करणार आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मायक्रोरायझा ही एक बुरशी आहे, ती मुळांवरतीच वाढते आणि अशा पद्धतीनं ते काय करतं, मुळांच्या कक्षा वाढवणार आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी केळी पिकाचे हे मुळं आहेत किंवा ही मुळं त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, तेथून अन्नद्रव्य उचलून ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतं आहे। त्याचबरोबर मर रोगाला पूर्णपणे अटकाव करण्याचं काम करतं आणि मायक्रोरायझामुळे 60 ते 80% फॉस्फरस वाढवण्यास मदत होते। त्याचबरोबर हे जे काही मायक्रोरायझा आहे, चुनखडीयुक्त जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचं काम शेतकरी बंधूंनो करतंय। अशा पद्धतीनं मायक्रोरायझाच्या वेगवेगळ्या पद्धतीनं केळी पिकासाठी फायदे आपण या ठिकाणी पाहिलेत। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।